सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 132 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्वसिद्धांत व आचारप्रणाली आपण नामधारक आणि वासनिक अवस्थेत असताना ती कशी आपण पाळू शकतो, त्या आचाराच्या अनुषंगाने, त्यागाच्या अनुषंगाने, कोणत्या दृष्टीने त्याकडे बघू शकतो. कारण आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड, एक गैरसमज निर्माण झालेला आहे. नामधारक किंवा वासनिक वर्गासाठी परमेश्वरांनी सांगितलेली जे तत्वसिद्धांत आहे किंवा आचार विचारप्रणाली किंवा त्याग प्रणाली आहे ती लागू पडत नाही किंवा आपण नाही केलं तरी चालतं, अशा पद्धतीनं एक मानसिकता अनेक नामधारक वासनिकांची असते. आणि त्या अनुषंगाने आपण गेली अनेक सत्संगापासून त्याचं चिंतन करत आहोत. ते चिंतन करत असताना अनेक असे वचनं आहे, अनेक असे तत्व आहे, परमेश्वराचे आचार आणि विचारप्रणाली आहे की ती आपण कशा पद्धतीनं त्याकडे बघू शकतो किंवा कशा पद्धतीनं ते पाळू शकतो, आचाराच्या अनुषंगाने त्याचा कसा विचार करू शकतो, हे आपल्याला लक्षात आलं. आणि त्या कारणाने अनेक सद्भक्तांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खरं म्हणजे परमेश्वराचे जे तत्व आहे, सिद्धांत आहे, आचार विचारप्रणाली ही जीवासाठी आहे. ती जीवानी करून आपल्या जीवनाचं हित करून घ्यावं. आणि परमेश्वर स्पष्ट सांगतात की जो जीव स्वतःच्या हिताचा विचार करेल तोच विचार करू शकतो, अन्यथा त्याच्या व्यतिरिक्त जो विचार आहे तो विचारच नसतो. कारण ते सर्व भौतिक जगातले विचार असतात, ते जीवाला बंधनात टाकणारे असतात, दुःखात नेणारे असतात. आणि त्या अनुषंगाने त्याला विचार म्हटल्या गेलेलं नाही. म्हणून स्वतःच्या हिताचा जो विचार करतो तो विचार करतो, अन्यथा कोणताही जीव विचारच करत नाही. अशा अनुषंगाने धर्मशास्त्र तत्वसिद्धांत बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. खरं म्हणजे जीव हा स्वतःचं हित कधी समजू शकत नाही, जाणून घेऊ शकत नाही. जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही. म्हणून परमेश्वर ही सृष्टी निर्मिती केल्यानंतर स्वतः जीवासाठी जीवासारखं होऊन येतात आणि आपल्या स्वतःच्या श्रीमुखाने हे तत्वसिद्धांत वाडोवाडी फिरून ज्ञानी भक्ताच्या निमित्ताने आपल्यापर्यंत हे पोचवलेलं आहे. हे आपल्याला समजतंय, कळतंय. परंतु ह्या भौतिक जगामध्ये आणि या आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे, प्रपंचाच्या व्यस्ततेमुळे धर्म आपला खूप सीमित आणि छोटा मर्यादित होऊन गेले. देवपूजेव्यतिरिक्त, स्थान वंदनाव्यतिरिक्त आणि क्रियेव्यतिरिक्त आपल्याला धर्म माहीत नाही. परंतु धर्म परमेश्वराचा आहे. परमेश्वर चैतन्यापर असल्यामुळं अनंत ब्रह्मांडाचा नायक जितका मोठा परमेश्वर तितकंच त्या परमेश्वराने निर्माण केलेला धर्म, तत्वसिद्धांत आणि आचार विचारप्रणाली तेवढीच मोठी आहे. परंतु तत्वसिद्धांत, आचार विचारप्रणाली जरी मोठी असली तरी परमेश्वराने हे तत्व आणि सिद्धांत, आचार विचारप्रणाली हा जो त्याग आहे हा जीवाला समोर ठेवून जीवासाठी सांगितलेला असल्यामुळं त्या जीवाच्या आवाक्यात प्रत्येक गोष्ट आहे. आणि जे जीवाच्या आवाक्यात आहे, जो जीव करू शकतो, तेच परमेश्वराने आपल्याला तत्वसिद्धांतही सांगितलेले आहे. ज्यावेळेस परमेश्वराची उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती झाली आणि उत्तरापंथी जाण्याच्या प्रवृत्तीनंतर बेलापूरला पूजनीय आचार्यांना परमेश्वर सांगतात की असन्निधानीचा आचार तुम्ही विचारा. त्यावेळेस आचार्यांनी पूर्णपणे ते ऐकण्यासाठी कानावरती हात ठेवला. कारण ती ऐकण्याची त्यांची मनस्थिती नव्हती. आणि अचानक परमेश्वरांनी ही आज्ञा केल्यानंतर त्यांनी स्पष्ट आणि अत्यंत महत्त्वाचं सत्य परमेश्वराला सांगितलं की देवाविन काय धर्म असतो काय. परंतु परमेश्वराला प्रवृत्ती झालेली होती आणि असन्निधानाचा आचार आपल्यापर्यंत परमेश्वराला पोहोचवायचा होता. त्या कारणाने परमेश्वरांनी माईम भटांकडे बघितलं. माईम भटांच्या निमित्ताने आचार्यांना ते तत्व आणि सिद्धांत, आचार विचारप्रणाली सांगितली. त्यावेळेस माईम भटांनी आचार्यांना समजावण्यासाठी स्पष्ट सांगितले की ज्या जीवाला जे होणार नाही किंवा जीवाकडून जे होणार नाही ते परमेश्वर काही सांगणार आहे का, तुम्ही ऐकून घ्या काय सांगताय परमेश्वर. म्हणजे यावरून स्पष्ट होतं की परमेश्वराला या जीवाची पूर्णपणे आवाका, मर्यादा, जाणीव असल्या कारणाने आणि परमेश्वर सर्वज्ञ असल्या कारणाने ह्या जीवाकडून काय होऊ शकतं,
काय होईल आणि कशा पद्धतीनं त्यानं ते केलं तर त्याचा फायदा होईल, अशा पद्धतीनं या दयाळू माळू कृपाळू परमेश्वरांनी हे जे तत्त्वज्ञान आहे ते सर्वश्रेष्ठ जरी असलं तरी अत्यंत सोप्या सरळ आणि स्पष्ट भाषेत अत्यंत छोटं करून छोट्या मुलाला समजावं अशा पद्धतीनं ते आपल्याला समजावलेलं आहे. फक्त त्यासाठी आपल्याला त्या तत्त्वज्ञानात जावं लागेल, ते समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल आणि ते आपल्याला करण्याची प्रवृत्ती ठेवून प्रयत्न करावा लागेल. ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस नक्कीच आपल्याला ते सोपं आणि सरळ वाटतं. सोपं सरळ वाटत असताना आपण ते करू शकतो असा आत्मविश्वास दुणावतो. कारण जोपर्यंत आपल्या मनामध्ये तत्त्वसिद्धांताविषयी, ज्ञानाविषयी, आचाराविचाराविषयी जो न्यूनगंड आहे, गैरसमज आहे, तो दूर होऊन जात नाही तोपर्यंत आपण ते करण्याचा विचारच करत नाही. आणि ते एकदा भय आपल्या मनातलं, न्यूनगंड आपल्या मनातला निघून गेला आणि आपल्याला आता याच्याशिवाय पर्याय नाही, हे केलं तरच आपलं हित आहे असा विचार जेव्हा जीव करून उठतो त्याच वेळेस मात्र हे आपण करू शकतो हा आत्मविश्वास येतो. त्याच वेळेस परमेश्वरसुद्धा सहाय्य करतात आणि परमेश्वराचं आणि आपलं जे अंतर आहे, जीवाचं जे अंतर आहे ते कमी होत होत परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकतो. खरं म्हणजे जीवामध्ये तेवढी ताकद नाही आहे की जीवा हा परमेश्वराला प्राप्त करेल. परंतु परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलं, अयोग्य जीवाला परमेश्वर म्हणता मीच योग्य करीन आणि त्या योग्य जीवाला मग मुक्तीला घेऊन जाईल. कारण जीव हा कशाने दोषी असल्यामुळं तो निर्दोष नाही आहे आणि त्यामुळं जीव हा परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. परंतु दयाळू माळू कृपाळू परमेश्वर प्रत्येक गोष्ट या जीवाला समोर आणून सोपं करून सांगतात, सोपं करून ठेवतात. फक्त आपल्याला ते करायचं आहे आणि केल्यानंतर, करायला उभं केल्यानंतरसुद्धा परमेश्वर सिद्धीला घेऊन जातात. तू उभा ठाकलाशीची पुरी सिद्धी ते इथूनच नाही येईल की आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे, करण्याची वासना करायची आहे, करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्या प्रयत्नावरती ठाम आणि सातत्य ठेवून चालत राहायचं आहे. कारण जर आपण वासना नाही केली, प्रयत्न नाही केला तर परमेश्वर मात्र काहीच करू शकत नाही. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली आहे, स्वतः अवतार घेतला आहे, वाडोवेडी फिरून अनेक भक्तांच्या निमित्ताने आपल्याला हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. अत्यंत कष्ट घेऊन दयाळू माळू परमेश्वरांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. परंतु आपण जर आता त्यासाठी करण्यासाठी सिद्ध नाही झालो, उभं नाही राहिलो, प्रयत्न नाही केला तर परमेश्वर मात्र काहीच करू शकत नाही. कारण जीव हा स्वतंत्र पदार्थ आहे आणि त्या स्वतंत्रतेला परमेश्वर कुठेही धक्का लावत नाही आणि त्या स्वतंत्रतेनेच आपल्यालासुद्धा परमेश्वराची आचारविचार प्रणाली सांभाळायची आहे, त्याग करायचा आहे. त्या त्यागातून परमेश्वर प्राप्तीला आपल्याला जायचं आहे. प्राप्तीशिवाय पर्याय नाही, कारण कधी ना कधी त्या प्राप्तीला जावंच लागेल, नाही तर अनंत जन्म, अनंत सृष्ट्या, अनंत दुःख याचं आपण चिंतन केलेलं आहे. ते कसं येतं, काय येतं, कशा पद्धतीने येतं, ते दुःख कोणत्या प्रकारचं आहे याचंही आपण चिंतन केलेलं आहे. आणि म्हणून आपण आता पुढं जात असताना आचार मालिकाच्या ह्या प्रकरणामध्ये आपण 150 सूत्र आपण बघितलेले आहे. काही जे सूत्र आहे, जे वचनं आहे का जे नामधारक वासनिक अवस्थेत आपण पाळू शकत नाही, परंतु साधू संतांच्या अनुषंगाने परमेश्वरांनी सांगितलेले जे तत्त्व याची माहिती म्हणून आपण घेत असतो. म्हणून हे जे सत्संग आहे हे अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने बनवलेले असल्यामुळं क्रमाक्रमाने जर आपण ऐकले तर आपल्या मनातल्या सर्व शंका दूर होतात आणि अनेक सद्भक्त हे सत्संग पुन्हा पुन्हा ऐकताय, त्यांचे प्रश्न जे आहे ते दूर होत आहे. परमेश्वराच्या धर्माच्या विषयी एक उत्सुकता, चिकित्सा, जाणीव निर्माण होऊन एक आवड निर्माण होते आणि आज वर्ग जो आपला आहे सद्भक्तांचा तो खूप बदललेला दिसतो आहे. कारण लोक अभ्यास करायला लागले, समजून घ्यायला लागले, जाणून घ्यायला लागले. कारण परमेश्वराने सांगितलेला हा जो धर्म आहे हा अंतरशुद्धीचा आहे, आत्मशुद्धीचा आहे आणि त्या शुद्धतेतून जर आपण ती जाणीव करून जर आपण धार्मिकता सांभाळली तरच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. अन्यथा कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा यातून जर धर्म आपण सांभाळला आणि हाच धर्म आहे असं आपण समजून घेतलं तर परमेश्वरातलं ना आपलं जे अंतर आहे कमी व्हायच्या ऐवजी वाढेल. म्हणून परमेश्वराने धर्म सांगितला आहे कशा पद्धतीने सांगितला आहे, कोणत्या उद्देशाने, कोणत्या ध्येयाने, कोणत्या अनुषंगाने सांगितलेला हे समजणं खूप गरजेचं आहे. ते जर नाही समजलं तर त्यातला वेगळा अर्थ घेऊन आपण अंधश्रद्धेकडे जाऊ शकतो, कर्मकांडात जाऊ शकतो आणि अधिकाधिक या कर्माच्या बंधनात अडकून अधिकाधिक दुःख प्राप्त करू शकतो. आणि म्हणून त्यातून निघण्यासाठी जर धर्म परमेश्वराने सांगितलेला आहे
तर तो निघण्यासाठी आपण परमेश्वरांनी सांगितलेली जी उपाय आहे, परमेश्वरांनी सांगितलेली जी आज्ञा आहे ती पाळली पाहिजे. ती पाळण्यासाठी ती समजून घेतली पाहिजे. अन्यथा न समजता आपण विधीला अविधी समजू, अविधीला विधी समजू, आपल्याला काही कळणार नाही, समजणार नाही. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मोक्षाची व्याख्यासुद्धा, मुक्तीची व्याख्यासुद्धा परमेश्वरांनी ज्ञानमोचक सांगितलं आहे. आणि ते ज्ञानाचं चिंतन आपण आपापल्या परीनं आपल्या नामधारक वासनिकांसाठी चिंतन करत आहोत. मागच्या सत्संगामध्ये आपण विश्वयोगाने त्रसलेला जो उत्तम अर्थ जाणण्याची जी इच्छा असलेला जो जीव आहे आणि परमेश्वराच्या मोक्षाची, नित्यपदाची जी अपेक्षा ठेवणारा, श्रद्धा ठेवणारा जो जीव आहे तोच या धर्माला अधिकारी आहे. कारण अनाधिकार आणि अधिकार या अनुषंगाने परमेश्वराने अनेक सूत्र या अगोदर सांगितलेले आहे की आंधळ्या, मुका, बैरा याला धर्माचा अधिकार नाही. मग आंधळा म्हणजे कोण, मुका म्हणजे कोण, बैरा म्हणजे कोण, हे मागच्या सत्संगात आपण बघितलं. मग त्याला अधिकार नाही तर मग अधिकार कोणाला आहे? की ज्याला खरोखर परमेश्वराचं सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे, त्याच्यामध्ये चिकित्सा आहे, परमेश्वर प्राप्तीची इच्छा आहे, ती वासना आहे, तशी श्रद्धा ठेवून तो प्रयत्न करतोय, तो हा जीव अधिकारी आहे परमेश्वर प्राप्तीला. किंवा नुसतं मला देव व्हावं, मला देव व्हावं, मी देवाचा, देव माझा असं म्हटल्याने परमेश्वर प्राप्त होत नसतो. तर उत्तम चिकित्सा निर्माण झाली पाहिजे, सत्य काय जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. तो परमेश्वरी वस्तू कळाल्यानंतर ते परमेश्वराने सांगितलेले तत्त्व समजून घेण्याची इच्छा आपण ठेवली पाहिजे. ते समजून घेतल्यानंतर ते करण्याची इच्छा आपण बाळगली पाहिजे. ती इच्छा बाळगल्यानंतरच परमेश्वर सहाय्य करतात आणि आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. या सूत्रापर्यंत आपण आलो होतो. पुढील सूत्र जे आहे हे अत्यंत महत्त्वाचे आणि पुढील 2 सूत्र जे आहे ते जवळजवळ सारख्याच पद्धतीचे आहे. दर्शनी अदर्शन, अदर्शनी दर्शन. आणि त्याच्या पुढचं सूत्र आहे सबंधी असंबंध, असंबंधी संबंध. म्हणजे दर्शनातसुद्धा दर्शन नसल्यासारखं आहे आणि अदर्शनातसुद्धा दर्शन घेतल्यासारखं आहे. परमेश्वराचा संबंध भेटला तरी न संबंध भेटल्यासारखा आहे आणि न संबंध भेटला तरी संबंध भेटल्यासारखं आहे. म्हणजे हे जे सन्निधान, असन्निधान, असन्निधान, सन्निधान या अनुषंगाने हे सूत्र आलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे. लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर असे अनेक सद्भक्त आपल्याला पाहायला भेटतात, ऐकायला भेटतात, वाचायला भेटतात की त्यांना सन्निधान भेटून का उपयोग नाही. जसं मार्कंड नावाचे जे आहे बाईसांचे भाचे, त्यांना परमेश्वराचं सन्निधान भेटलं, परंतु त्यांचे जे संस्कार होते पाठीमागचे ते त्यांना परमेश्वराच्या सन्निधान भेटूनसुद्धा त्याचा उपयोग करून घेता आला नाही त्यांना. ते खोटं बोलायचे. परमेश्वराच्या सेवेमध्ये सुद्धा त्यांची ज्या अनेक त्रुटी, अनेक चुका वेळोवेळी परमेश्वराने त्यांना सांगूनसुद्धा ते कधी परमेश्वरांचं त्यांनी आज्ञा प्रतिपालन केलं नाही. बाईसा ओरडल्या, बाईसांनी त्यांना शिव्या दिल्या, समजून सांगितलं, तरी त्यांचा जो पाठीमागचा जो संस्कार आहे तो परमेश्वराचं सन्निधान भेटूनसुद्धा ते असन्निधानासारखं झालं. परमेश्वराचा संबंध येऊनसुद्धा ते असंबंधासारखं झालं आणि दर्शन भेटूनसुद्धा दर्शनासारखं झालं. अशा पद्धतीनं आजही आपण असन्निधानात आहोत, दर्शन नाही परमेश्वराचं आपण असं समजतो. परंतु जर परमेश्वराने सांगितलेली जी आज्ञा आहे ती प्रतिपालन केली तर ते सन्निधानासारखंच आहे, ते परमेश्वराच्या दर्शनासारखंच आहे, परमेश्वराच्या संबंधासारखंच आहे. कारण ते ज्ञान संबंध आहे आणि ह्या ज्ञानाच्या संबंधातून परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होणार आहे. कितीतरी भक्त आहे जे छर्दोबा नावाचे जे अस्थिपरीच्या उच्च शिखरावरती स्मरण चिंतन करत होते, त्याग केला होता, आचार करत होते, परंतु परमेश्वराने सांगितलेली आज्ञा प्रतिपालन न केल्यामुळं ते इतके मळाले की ते परमेश्वराच्या नामसुद्धा ते विसरले. दादोस आहे, परमेश्वराचा संबंध झाला, परमेश्वराचं सन्निधान भेटलं, परंतु कधीही परमेश्वराची ब्रह्मविद्याशास्त्राचे परमेश्वराची सांगण्याची प्रवृत्ती असतानासुद्धा येतं एक ब्रह्मविद्या आहे ती पुसा असं म्हटलेलं असतानासुद्धा त्यांनी कधीही ती ब्रह्मविद्याशास्त्र ऐकलं नाही. उलट ते म्हटले ही तुमची ब्रह्मविद्या ती राहू राहणार, म्हणजे तुमच्या अधिकारी जीवांना, राजांना त्यांनाच सांगा, आम्हाला ते सांगू नका, आम्हाला फक्त विद्या सांगा, म्हणजे देवतेच्या विद्या. अशा पद्धतीने त्यांना संबंध भेटला, त्यांना दर्शन झालं, तर ते दर्शन काही उपयोगाचं नाही ना, तो संबंध काय उपयोगाचा आहे. म्हणून आपल्याला नेमकं काय भेटलं आहे आणि आपल्याला काय मिळवायचं आहे, ते मिळण्यातून आपल्याचा फायदा काय हे जीवाने समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. असे अनेक सद्भक्त आहे की त्या लीळाचरित्रामध्ये, जसं आचार्य आहे, माईंभट आहे,
त्यांना दर्शन भेटलं, त्यांनी ते दर्शन घेतलं, कारण आज्ञा प्रतिपालन केली, त्याग केला, अनुसरले, अनन्यभावी शरण गेले. तसंच आज आपल्याला परमेश्वर कळाला आहे, समजला आहे, जाणवला आहे, परमेश्वरांनी बोध दिला आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे आपल्याला कळालं आहे. परंतु आपण परमेश्वराला अनन्यभावी शरण जाऊन परमेश्वरांनी सांगितलेली आज्ञा जी आहे, अनुसरण जे आहे, त्याग जे आहे, जर ते केलं नाही तर त्या समजण्याला काय अर्थ नाही, ते ज्ञान होण्याला काय अर्थ नाही, ते बोध देण्याला काय अर्थ नाही. उलट आपण असन्निधानात जरी असलो तरी परमेश्वरांनी सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे त्यानुसार जर आपण ते पाळायला सुरुवात केली, त्या त्यागातून अनन्यभावी शरण परमेश्वराला गेलो आणि अनुसरलो, तर नक्कीच परमेश्वराचा संबंध आपल्याला प्राप्त होईल, परमेश्वराचं प्राप्ती आपल्याला प्राप्त होईल, परमेश्वराचं दर्शन आपल्याला प्राप्त होईल. म्हणून ही अज्ञानी जी जीव आहे त्यांना परमेश्वराचं दर्शन भेटूनसुद्धा काय उपयोग नाही, त्यांना त्याची जाणीव होत नाही, होणार नाही, त्याच्यामुळं त्यांना त्याचा उपयोग होत नाही. ज्ञानी याला ईश्वराचे दर्शन न होताही लाभ आहे, कारण ज्ञान जाणीवेनुसार तो ईश्वराचा धर्म आचरतो, त्याग करतो. अज्ञानी जीवाला परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन झालं, श्रीमूर्तीचंच सन्निधान भेटलं तरी काय उपयोग नाही. आणि जो ज्ञानी जीव आहे त्याला परमेश्वराचं जरी दर्शन नाही झालं किंवा सन्निधान जरी नाही भेटलं, परंतु ते ज्ञानातून तो जाणतो परमेश्वरांनी काय सांगितलं आहे, कशासाठी सांगितलं आहे, त्याचा फायदा तोटा काय, आणि तो त्याग करून परमेश्वराला प्राप्त करू शकतो. म्हणजे त्याला दर्शन नाही आहे पण दर्शनासारखं आहे, आणि याला दर्शन आहे पण अदर्शनासारखं आहे. म्हणजे अज्ञानी जीव आणि ज्ञानी जीव याच्यातला नेमका फरक या सूत्रातून आपल्याला लक्षात येईल. तसंच संबंधाचं आहे. परमेश्वराचं दर्शन म्हणजे संबंध आहे. मग ते संबंधाचे वेगवेगळे प्रकार आपण एका सत्संगामध्ये बघितलेले आहे. तर ते संबंध जे आहे, जर परमेश्वराचा संबंध आहे परंतु त्या संबंधातून परमेश्वराने सांगितलेली आज्ञा प्रतिपालन, परमेश्वराची सेवा दास्य जर घडलं तरच उपयोग आहे. आचार्यांना त्यांनी संबंध दिला परंतु दास्य मोचक सांगितल्याबरोबर, माईमभटांना संबंध दिला दास्य मोचक सांगितल्याबरोबर त्यांनी सर्व आयुष्य परमेश्वराच्या सेवेमध्ये परमेश्वराने जे सांगितले ते अगदी मनापासून केलं. मग कधीही तक्रार केली नाही. छोट्या छोट्या त्रुटी, छोट्या छोट्या चुका सोडल्या तर आचार्यांचं किंवा पूजनीय माईमभट असेल, बाईसा असतील, महादाईसा असेल, यांनी सेवेचा अत्यंत कळस गाठला की ज्या सेवेमध्ये त्यांनी रात्र दिवस बघितला नाही, आजार बघितला नाही. अंगामध्ये ताप असताना आचार्यांना व्यापाराला पाठवलं तर परमेश्वराकडे त्यांनी तक्रारसुद्धा केली नाही. ते भांडारीकरांना इंगळी चावली तरी त्यांनी तक्रार केली नाही देवाला की मी तुमच्या सन्निधानात आहे, तुमच्या सेवेत आहे, तरी आम्हाला कशी काही इंगळी चावू शकते किंवा कशी इंगळी चावली, अशा कोणत्या प्रकारचा तक्रार न करता ते दास्य मनोभावे केलं आणि म्हणून ते मुक्तीपर्यंत पोचले. तर संबंध भेटला आहे, ज्ञान झालं आहे, पण त्याचा उपयोग काय आपल्याला आज कळालं आहे. देव काय, परमेश्वर काय, देवता काय, जीव काय, प्रपंच काय, धार्मिकता कशासाठी करायची असते, कशा पद्धतीची करायची असते, हे सारं कळालं आहे. परंतु त्या कनाशीच्या ब्राह्मणासारखं जर आपण परमेश्वराचं ज्ञान प्रेम न मागता या विषय व्यवस्थेत जर मागत राहिलो तर त्या ज्ञानाला काय अर्थ नाही, त्या उपदेश घेण्याला काय अर्थ नाही, त्या बोध होण्याला काय अर्थ नाही. आणि म्हणून संबंध असंबंध, दर्शन अदर्शन, हे ज्या गोष्टी ह्या आपण जर लक्षात घेतल्या तर आपण कशामध्ये मोडलं पाहिजे याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. आपण परमेश्वराचं दर्शनामध्ये मोडलं पाहिजे, परमेश्वराच्या संबंधामध्ये मोडलं पाहिजे. का तर आपल्याला बोध दिला आहे परमेश्वराने, त्या बोधाच्या अनुषंगाने आपल्याला परमेश्वर काय, जीव काय, देवता काय, प्रपंच काय, हे जसं आहे तसं कळालं आहे. या प्रपंचातून बाहेर पडून परमेश्वराची प्राप्ती केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि आपल्याला आनंद नाही. हे जर आपल्याला कळालं आहे, ती जाणीव जर झाली तर त्या पद्धतीनंच आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, फायदा करून घेतला पाहिजे. नाहीतर लोक उपदेश घेतात, बोध झालेला आहे, पण दृष्टपर भक्ती करतात, परमेश्वर भक्ती न समजून घेता, न जाणून घेता करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांना तो बोध काय उपयोगाचा नाही, कारण बोध हा एका सृष्टीमध्ये एका जीवाला एकदाच भेटतो आहे आणि तो काय एकदा आपण दवाडला तर ती येण्याची संधी परत पुढच्या सृष्टीमध्ये, आणि सृष्टी अतिदीर्घ आहे, म्हणजे हे दुर्मिळातलं दुर्मिळ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते आपल्याला भेटलं आहे, त्याची किंमत आपल्याला आपली होऊ शकत नाही. ते अनमोल असं परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे. तो कसा टिकवायचा, कसा वाढवायचा आणि त्या परमेश्वरापर्यंत आपल्याला कसं जायचं याचं चिंतन जो भक्त करतो तोच विचार करतो, अन्यथा कोणी विचारच करत नाही, असं परमेश्वर स्पष्ट सांगतात. परमेश्वर अमूर्त, ब्रह्मविद्यासुद्धा अमूर्त आहे. परमेश्वर प्राप्ती फलरूप अमूर्त.
अमूर्त म्हणजे अगाध, अनंत, ज्याला कोणत्याही प्रकारची मर्यादाच नाही, लिमिटेशनच नाही आहे. ते गणनात्मक नाही आहे, परंतु अमर्याद अशी जी गोष्ट आहे त्या परमेश्वर आणि ब्रह्मविद्याशास्त्राला सांगितली. ब्रह्मविद्याशास्त्रसुद्धा अफाट समुद्र आहे. किती अभ्यास करा, किती चिंतन करा, सारं आयुष्य अभ्यासाला घालवा, तरी 2% 4% आपल्याला समजेल. तेही परमेश्वराच्या कृपेनं, परमेश्वराच्या कडेने. अन्यथा जीव स्वतःच्या कडेने परमेश्वराचं हे तत्त्वज्ञान, धर्म समजून घेऊ शकत नाही, जाणून घेऊ शकत नाही. कारण ते अमूर्त आहे, ते अनंत आहे, अगाध आहे, अमर्याद आहे, त्याला कोणत्या प्रकारचं लिमिटेशन नाही. पण परमेश्वरसुद्धा अमूर्त आहे. परमेश्वराचं शास्त्र अमूर्त आहे, का जे कधी संपत नाही, मूर्त होत नाही. परमेश्वराची प्राप्तीसुद्धा अमूर्त आहे. परमेश्वराचा आनंद अमूर्त आहे. कारण आनंद एकदा भेटला का परमेश्वर परत जन्मृत्यूच्या फेऱ्यात येत नाही, दुःखात येत नाही, कर्मात येत नाही. एकदा भेटलं आनंद, तो ईश्वर म्हणजे परमेश्वर आनंद आहे. आनंदाचं नाव परमेश्वर आणि परमेश्वराचं नाव आनंद आहे. आपण सहज बोलता बोलता आनंद भेटला असं म्हणत राहतो, परंतु ते सुखवाचक आहे. आणि सुखाची जी व्याख्या परमेश्वरांनी सांगितलेली आहे, दुःख मिश्रित ते असतं, त्याच्यामुळं ते सुख असतं. परंतु आनंदामध्ये 1%ही दुःखाचा लवलेश नसतो, ते पूर्णपणे आनंद असतो. आणि म्हणून परमेश्वराचा आनंद देण्यासाठीच या निरानंद जीवाची निवड करून परमेश्वराने सृष्टी निर्माण केलेली आहे. सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतलेला आहे आणि तत्त्वज्ञान सांगितलं आहे. ते फक्त आणि फक्त परमेश्वराचा जो आनंद आहे तो मिळवण्यासाठी. म्हणून परमेश्वराची ब्रह्मविद्याशास्त्र, परमेश्वराची प्राप्ती, हे सर्व काही अगाध आहे आणि अमूर्त आहे. ते कधी न संपणार आहे. त्याची सीमा अशी मर्यादेत आपण बांधू शकत नाही. अनंत आहे, का ज्याला अंतच नाही आहे, अशा पद्धतीनं ते परमेश्वर, त्याचं शास्त्र, त्याची प्राप्ती ही आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि तेवढीच विचारधारा आपली मोठी जर असेल तर आपल्याला ते कळेल. कारण जीव हा अत्यंत संकुचित विचाराचा आहे. आपण जीव ह्या पदार्थात बघितलं की जीव स्वार्थी असल्यामुळं, दोषदर्शिका असल्यामुळं, अधमती, आतगती, आदरती अशा मतित्रयात किंवा अनादि अविद्ययुक्त असल्यामुळं त्या जीवामध्ये खूप छोट्या मर्यादा आहेत. त्याच्या खूप खूप छोट्या छोट्या अपेक्षा असतात. छोट्या छोट्या गोष्टीतून तो सुखावतो. छोट्या छोट्या गोष्टीसाठी अपेक्षा परमेश्वराकडे करतो. परमेश्वराला त्याला खूप मोठं द्यायचं आहे, का जे अमूर्त आहे, जे अमर्याद आहे, जे अनंत आहे, तो म्हणजे आनंद. तो देण्यासाठी परमेश्वराने हे सारं केलं आहे. आणि आपण परमेश्वराकडे भौतिक जगातल्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी मागत असतो. तर हे आपल्याला समजलं पाहिजे की परमेश्वर काय आहे, त्याची ब्रह्मविद्याशास्त्र काय आहे, त्याची प्राप्ती काय आहे. आणि त्या अपेक्षेनेच आपण शास्त्र समजून घेऊन भक्ती आपण केली पाहिजे. अन्यथा आपल्या त्या भक्तीला काही अर्थ राहत नाही. आपण करतोय, का करायचं, कशासाठी करायचं हे आपल्याला न समजल्यामुळं ते करूनही उपयोग नाही आणि ते परमेश्वर समजूनसुद्धा उपयोग नाही. म्हणून या गोष्टी संबंध असंबंध, दर्शन अदर्शन या अनुषंगाने जर घेतलं तर परमेश्वर इतका अनंत आहे की तो समजणंच अवघड आहे. आणि परमेश्वराच्या कृपेने अयोग्य जीवाला परमेश्वर योग्य करतात. म्हणून परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या कडेने आपल्याला परमेश्वर समजत असतो. जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर हे परमेश्वरांनी आपल्याला बोध दिला तर कळत असतो. अन्यथा कितीतरी लोक आहे की जे आज शास्त्राचा अभ्यास करताय, परंतु त्यांना जीवदेवता, प्रपंच, परमेश्वर यातला फरकच कळत नाही. पण बोध जर दिला परमेश्वराने तर पटकन त्याला समजतो, लक्षात येतं. तसंच पूजनीय माईम भट्टांचं झालं. ते सुद्धा जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर न समजल्यामुळं कर्मावर नुसार परमेश्वराची प्राप्ती किंवा मुक्ती जीवाची होईल असं म्हणत होते. पण परमेश्वराने ते खोडलं आणि हत्तीच्या दृष्टांतातून त्यांना जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला फरक सांगितला. जीव कोण आहे तो जीवेश्वर भाव उमटावला आणि परमेश्वर कोण आहे ती स्वतःवरती बुद्धी त्यांनी माईम भट्टांची केली. तेव्हा माईम भट्टांनी त्याग करून अनुसरले आणि इतिहास रचला. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपले प्रेरणास्थान आहे. त्यांचं जीवनचरित्र आपण सतत जर समोर आणत राहिलो आणि त्या लीळा आठवल्या, ते आपल्यासारखी जीव असल्यामुळे आपल्यासारखे ते विचार करत होते. फक्त ज्ञानाच्या अनुषंगाने आणि त्यांच्या अधिकाराच्या प्रयत्नाच्या अनुषंगाने ते खूप मोठे असल्यामुळं त्या पद्धतीचे ते विचार करत होते. परंतु असे कितीतरी असे विचार आहे, पूजनीय आचार्य झाले, पूजनीय माईम भट्ट झाले, यांचं जर जीवनचरित्र आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कधी कधी आपल्या मनात जे विचार येतात तेच त्यांच्या मनात आलेले होते, परंतु त्याच्यावरती त्यांनी मात केली. ती मात करून परमेश्वराला प्राप्त करू शकले. म्हणून आपण सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यायची की जीव हे जीवासारखाच विचार करणार आहे, मग तो कोणी असो, पण त्यावरती मात करायची. कारण आपण आता सामान्यातले असामान्य झालो आहोत.
आपण साधे राहिलो नाही. कारण बोध ही परमेश्वराचा स्पर्श आहे आणि तो स्पर्श म्हणजे संबंध. कारण आपण वंदन करतो, विशेषाचं वंदन करतो, स्थानाचं वंदन करतो. कोणी नामधारक असेल, वासनिक असेल, भिक्षुक असेल, त्यांना दंडोत घालतो, त्यांचं दर्शन घेतो. कशासाठी? तर परमेश्वराने त्यांना संबंध दिलेला म्हणजे स्पर्श केलेला आहे. स्पर्श म्हणजेच बोध. ते बोधरूपी स्पर्श आपल्याला, ज्ञानरूपी स्पर्श आपल्याला परमेश्वराने केलेला असल्यामुळं आपण असाधारण झालेलो आहोत. परंतु त्याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. असाधारण झालेला असूनसुद्धा आपण साधारण गोष्टीच्याच पाठीमागे जर लागत असेल तर त्या असाधारण परमेश्वराने आपल्याला केलेलं आहे त्याला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून परमेश्वर जो अनंत आहे त्या अनंतपणाने आपल्याला ते समजून घ्यावं लागेल. ना अनंत तो अनंत की असं परमेश्वर स्पष्ट सांगतात, त्याला अंत नाही. समान धर्मी प्रतिपन्न म्हणजे एका देवाचा धर्म म्हणजे परमेश्वराचा धर्म, समान आचारवंत यांच्याशी नम्रवृत्तीने वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे. कारण परमेश्वराचा जो धर्म आहे तो समानता सांगत असतो. परमेश्वर सम, जीव विषम. परमेश्वराने कधी असं वर्गीकरण केलं नाही, हा जीव, तो जीव, असा जीव, तसा जीव. परमेश्वर म्हणता ही सकळ जीवाते चिंतिती. ती समानता परमेश्वरामध्ये असते. त्यांच्यापुढं राजा काय, रंक काय सारखाच. त्यांच्यापुढं माती काय आणि सोनं काय सारखंच. ज्यावेळेस राजा येतो परमेश्वराच्या दर्शनाला, त्यावेळेस तो राजा परमेश्वराला सोनं देतो, पैसे देतो. परमेश्वराला सोनं पैसे दिल्यानंतर परमेश्वर मातीकडे बघतात आणि त्या सोन्याकडे, पैशाकडे बघतात. त्यांना त्याच्यातलं काहीच वेगळं पण नाही. ते राजालासुद्धा जाणवतं, कळतं आणि त्यांच्या लक्षात येतं का यांच्या पुढं माती काय आणि सोनं काय. आणि ते परमेश्वराने त्यांना ते लक्षात आणून दिलेलं आहे. हे परमेश्वराकडे सर्व सम असतं आणि त्या समानतेनेच परमेश्वराचं जे कार्य आहे किंवा जीवाला जे देण्याचं जे काम आहे ते सारखं चालू असतं. मग आपण मात्र वर्गीकरण करत असतो. परमेश्वर हा समान धर्मी आहे, सर्वांच्या ठिकाणी समभाव, अर्थात जीव देवताविषयी धर्मी आहे. म्हणजे भिक्षुक, वासनिक भेटल्यानंतर एकमेकांची जी बुद्धी आहे, एकमेकाला जशी असेल तशी आपण समजून घेतो, जाणून घेतो. देवता वर्ग वेगळा आपल्याला परमेश्वराने स्पष्ट सांगितलेला आहे. जीव वेगळा पदार्थ आपल्याला स्पष्ट सांगितलेला आहे. प्रपंच पदार्थ हा वेगळा परमेश्वराने स्पष्ट सांगितला आहे. परंतु जीव ह्या अनुषंगाने जर घेतलं तर परमेश्वराच्या लेखी सर्व जीव आणि सर्व जीवाचं परमेश्वर चिंतन करतात. मग नरकात गेलेल्या जीवाचंही चिंतन करतात. अगदी नित्य नरकात गेलेल्या जीवाचं चिंतन करून परमेश्वराच्या सृष्टी संहाराची प्रवृत्ती निर्माण होते. याचा विचार आपण करू शकतो की परमेश्वराच्या ठिकाणी तुम्ही, मी, पूजनीय माईंभट, आचार्य हे सारखे समान आहे. त्यांना सर्वांनाच परमेश्वर प्राप्तीला घेऊन जायचे. सर्वांसाठी सृष्टी निर्माण केली, सर्वांसाठी त्यांनी अवतार घेतला आहे आणि सर्वांना आनंदाला घेऊन जायचं आहे. त्यांच्याकडं असं वर्गीकरण नाही. फक्त आता आपण त्याच्यामध्ये किती बसतो, आपण कसा प्रयत्न करतो आणि परमेश्वराला प्राप्त करण्याची वासना आपण कशी ठेवतो आहे आणि त्याच्यासाठी आपण कशी त्या प्राप्तीच्या अनुषंगाने प्रयत्न करतो त्याच्यावरती सर्व अवलंबून आहे. परमेश्वर म्हणतात मी नाथ आहे पण तुम्ही अनाथ झाले पाहिजे. मग जो अनाथ आहे त्याच्यासाठी नाथ आहे. स्पष्ट सांगतात परमेश्वर वज्रपंजर आहे पण तुम्ही शरण आले पाहिजे. मी सहाय्य करणार आहे पण तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्याच्या अटी परमेश्वराने या जीवाला सांगितलेल्या आहे. त्या अनुषंगाने सर्व काही आपल्या अनुषंगाने आपण घेतलं पाहिजे की आपण किती प्रयत्न करतो, किती आपली वासना आहे, किती आपल्याला ती इच्छा आहे, किती आपल्याला आता उमट आहे, तो आवड किती आहे, त्याच्यावरती सर्वस्वी अवलंबून असतं. परमेश्वराला सर्व काही सारखं असल्यामुळं ते वर्गीकरण करत नाही. त्यांच्याकडं सर्वसाधारण जीव आला तरी परमेश्वराची दयामाया, कृपा, करुणा तेवढ्याच पद्धतीनं, तेवढ्याच टक्क्यांनी ती ओसंडत असते. आणि वेगळा एखादा पूजनीय माईंभट आले, आचार्य आले, त्यांच्या बाबतीत त्यांची तेवढीच दयामाया, कृपा, करुणा ही ओसंडत होते. असे कितीतरी लीळाचरित्रात भक्त आहे की ज्यांना परमेश्वरच्या त्यांच्या बोधाची पाळी आली नसेल म्हणा किंवा त्यांची योग्यता नसेल, बोध नाही दिला, आवडी होती, आवडीनं कितीतरी परमेश्वरांची भक्ती त्यांनी केली. औसा ह्या वेदवंत होत्या, कितीतरी ती एवढी आवड होती की त्या आवडीच्या पलीकडं बोधवंतसुद्धा फिका पडला.
इतक्या पद्धतीची ती आवडी होती आणि त्या आवडीनं परमेश्वरावरती त्यांनी प्रेम केलं, दास्य केलं आणि तेवढ्याच पद्धतीनं परमेश्वराने सुद्धा त्या वेदरूपी जीवाचं कौतुक केलं, त्यांना सांभाळलं. तर परमेश्वराकडे जे आहे ही समानता, परमेश्वर सम असतात, त्याच्यामुळे ती समानता आपल्या मनामध्ये आपण निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण वर्गीकरण केलेलं आहे. आपण जातीचं वर्गीकरण केलं, आपण पंथाचं वर्गीकरण केलं, धर्माचं वर्गीकरण केलं, गरीब श्रीमंतीचं वर्गीकरण केलं, शुभाशुभाचं वर्गीकरण केलं, पवित्र अपवित्राचं वर्गीकरण केलं, स्वच्छ अस्वच्छतेचं वर्गीकरण केलं, चांगलं वाईटाचं वर्गीकरण केलं, खरं खोट्याचं वर्गीकरण केलं. आपल्या मनामध्ये सतत ही विकल्प येत राहतात. खरं म्हणजे ती मानसिकता आहे. त्या मानसिकतेतून जर आपण बाहेर पडलो तर खऱ्या अर्थाने आपण धर्माला लागलो. आपल्या मनामध्ये ती समभावना सर्वांविषयी निर्माण जर झाली तर नक्कीच परमेश्वराची जी प्रसन्नता आहे ती आपल्यावरती सतत राहील. आपल्याला विनाकारण मनामध्ये वाटत असतं की आपण काहीतरी वेगळं आहोत, हा असा आहे, तो तसा आहे, ती तशी आहे. ह्या गोष्टी ज्या आहे ह्या आपण वर्गीकरणात्मक विषमतेकडे आपण घेऊन जात राहतो. तसं परमेश्वरांची जी समानता आहे, समभाव आहे, तो प्राप्त करणं एवढं सोपं नाही. तो परमेश्वर आहे म्हणून परमेश्वर सम आहे, अन्यथा आपल्याच्यात झालंच नसतं. सर्व ब्राह्मणांचा, अनेक सद्भक्तांचा कोंडाळा परमेश्वराबरोबर असायचा, परंतु मातंगासाठी परमेश्वर मंदिरातून बाहेर जातात, मातंगाचे लाडू स्वीकारतात आणि तेच लाडू ह्या उच्चवर्णीयांना खायला लावतात. ही परमेश्वराची ही असमानता तोडण्याचा, परमेश्वराचा समानता प्रस्थापित करण्याचा जो लीळा आहे, या जर आपण घेतल्या तर आपल्या ते लक्षात येईल. आजच्या काळामध्ये सुद्धा ह्या गोष्टी कितीतरी पाळल्या जातात. 850 वर्षापूर्वीचा काळ कसा असेल याचा आपण विचारही करू शकत नाही, कारण तेव्हा परिस्थिती तशी होते. अज्ञान होतं, स्पृश्यास्पृश्यता, जातीयता कितीतरी टोकाला पोचलेली होती. 365 दिवसाचं ऋतुवैकल्य, अधर्मालाच लोक धर्म समजायला लागून धार्मिकता करत होते. आणि अशा परिस्थितीत परमेश्वराने अवतार घेतला आहे. आणि त्याच वेळेस परमेश्वर अवतार घेतात. ग्लानी ज्यावेळेस धर्माची होते, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्यावेळेस धर्माची ग्लानी होते त्याच वेळेस परमेश्वर अवतार घेऊन ही समानता प्रस्थापित करत राहतात. कारण ते समान आहे म्हणून समानता प्रस्थापित करू शकतात. आपण कसे आहोत त्याच्यानुसार आपली विचारधारा, आपण कसे आहोत त्याच्यानुसार आपली प्रतिक्रिया असते, त्याच्यानुसार आपला त्याग असतो, आचार असतो, सर्व काही त्याच्यानुसारच असतं. जे आपल्यामध्ये असतं ना तेच बाहेर येत असतं. म्हणून आता परमेश्वराला प्राप्त करायचं आहे, परमेश्वर सम आहे आणि आपण विषम आहे, तर प्राप्त कसे करणार? आणि परमेश्वर सम आहे, तो विषम कधीच होऊ शकत नाही. आपण विषम आहे पण आपण सम होऊ शकतो, हे मात्र चिंतन करण्यासारखं आहे आणि विचार करण्यासारखं आहे. परमेश्वर नाही बदलणार आहे, आपल्याला बदलावं लागेल. परमेश्वर जसा आहे तसा आहे आणि जसं आहे तसाच परमेश्वराला आपल्याला प्राप्त करायचं आहे. तो बदलला आहे, इतका बदलला आहे का तो कोणीच बदलू शकत नाही. अनंत ब्रह्मांडांचा नायक तो परमेश्वर अवतारला. नुसता अवतारला नाही तर जीवासाठी, जीवासारखा होऊन आला, जीवाचे देह धर्म, जीव धर्म स्वीकारला. हा परमेश्वराने सर्वात मोठा बदल करून घेतलेला आहे आणि ते फक्त जीवासाठी, म्हणजे आपल्यासाठी. मग आता बाकीचं जे आतलं जे स्ट्रक्चर आहे, आतलं जे परमेश्वराचं जे तत्व आहे, ते मात्र परमेश्वर बदलू शकत नाही. परमेश्वर कधी विषम होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला सम व्हावं लागेल. म्हणून परमेश्वर प्राप्तीची वासना करत असताना ह्या तत्वांचा आपण विचार केला पाहिजे की परमेश्वर कुठं बदलू शकतात, परमेश्वर कुठं बदलू शकत नाही, कुठं आपल्याला बदलायचं आहे हे आपण जर लक्षात घेतलं तर नक्कीच परमेश्वर प्राप्ती आपल्यासाठी खूप सोपी होऊन जाईल. कारण आपण हे सर्व आपल्या कडेने चाललं आहे. परमेश्वराच्या कडेने आपण जर घेतलं तर आपल्याला धर्म सोपा आणि सरळ आणि स्पष्ट दिसेल आणि कळेल सुद्धा. कारण जर आपल्याला ते नाही समजलं तर आपण ते प्राप्त नाही करू शकत. म्हणून समानता ही परमेश्वराचं मूळ तत्व आहे. ती समानता आपल्यामध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल, तेव्हा तो समान असलेला जो परमेश्वर आहे तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो. अन्यथा आपण कधीच परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. आपल्या ते काही असे तरी तैसे कीजे ना, तरी आपल्या सांगते भिक्षे नाही. जे आता हे अनुसरलेल्या भक्तासाठी आहे की आपल्या ठिकाणी एखादे साधक आले, आपल्या ठिकाणी एखादे अभ्यागत आले, पाहुणे आले, तर आपल्या आश्रमात किंवा आपण जिथं राहतोय, आपली साधना जिथं चालू आहे, ते जर आपल्याकडे काय असेल तर आपण द्यावं. अन्यथा आपण आटन विजन भिक्षा भोजन नित्य विधीमध्ये आहे तर आपल्याबरोबर त्यांना भिक्षेला घेऊन जावं. खूप मोठं टेन्शन घ्यायचं परमेश्वराने सांगितलं घ्यायची गरज नाही आहे. तसंच आपण नामधारक वासनिक अवस्थेत असताना सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.
आपण घरी आहोत, आपली परिस्थिती जशी आहे तशी आहे, आपल्याकडे साधुसंत येतात, नामधारक वासनिक येतात, तर खूप मोठं आपलं अवडंबर करायचं किंवा प्रोसेस करण्याची गरज नसते. नॅचरल नैसर्गिकरित्या जे जसं आहे तसं आपण दिलं. फक्त आपल्या देण्यामध्ये तो भाव असला पाहिजे, ती प्रार्थना असली पाहिजे. आपण 5 पक्वान्न केलं पण भाव नसेल, तो भावहीन, तो दैवहीन. भाव नसेल तर त्या करण्याला काही अर्थ नाही. नैसर्गिकरित्या एक स्वभावत क्रिया करण्याची भावना आपली साधुसंत आले, त्यांची सेवा असेल, क्रिया असेल, नामधारक वासनिक असेल, चर्चा तशाच पद्धतीनं, क्रिया तशाच पद्धतीनं, त्यांची सेवा त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्याकडून काही घेणं असेल, काही देणं असेल, हे नैसर्गिकरित्या झालं पाहिजे. खूप मोठं त्याच्यासाठी अवडंबर किंवा प्रोसेस करण्याची गरज नसते. म्हणून परमेश्वरांनी साधकाच्या अनुषंगाने जरी सांगितलं तर नामधारक वासनिक वर्गांनी आपण हा विचार केला पाहिजे. काही अन्यथा ज्ञानात काही लोक अज्ञानी असताना साधुसंत जेव्हा घरी येतात, आपल्याकडं ते एक संस्कार आहे, एक साधुसंत येती घरातूची दिवाळी दसरा, आपल्यासाठी ते अत्यंत अनमोल असे क्षण असतात. परंतु त्याच्यासाठी कृत्रिमता आपल्या स्वभावात किंवा त्या सेवेमध्ये किंवा त्या क्रियेमध्ये नसावी. एक स्वभावात आपल्याकडून अत्यंत आतून अंतर्मनाने ती घडली पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आपल्या पद्धतीने केलं पाहिजे. ते केलं कारण साधुसंत असतात ते काय अपेक्षेने स्वार्थाने आलेले नसतात. आपण आमंत्रण देऊन बोलवलेले असतात. मग आपली परिस्थिती जशी असेल तशा पद्धतीनं आपण जर केलं, त्याच्यावरती आपण आपली ड्युटी, आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. अन्यथा त्याच्यातसुद्धा आपण कारणं, दोष घेण्यास आपल्या मनामध्ये नंतर विकल्प येतो की आपली परिस्थिती अशी आहे, मग ते येतील का, आले तर आपण असं केलं तर त्यांना राग तर येणार नाही, त्यांच्या मनात कटुता तर येणार नाही. आपण आपली ड्युटी करा, आपण आपलं जे आहे ते आधी मनापासून अंतःकरणापासून शुद्ध भावनेने करा. जे स्वीकारायचं आहे ते परमेश्वर स्वीकारणार आहे. कारण साधुसंतांच्या ठिकाणी जरी क्रिया केली तर ते जीवच आहे, त्यांच्या निमित्तातून परमेश्वर स्वीकारणार आहे आणि तो भाव परमेश्वर जाणू शकतात. या जीवाचा मध्ये अर्थार्थी संबंध नसतो, ती लिंक ही सर्व परमेश्वरापर्यंत असते. त्याच्यासाठी आपण परमेश्वरासाठी करतोय, आपण आपल्या मुक्तीसाठी, आपल्या हितासाठी करतोय, हा भाव ठेवून एक नैसर्गिक प्रवृत्ती, नैसर्गिक विचारांनी आपण ती क्रिया जर केली तर नक्कीच ते परमेश्वरापर्यंत पोहोचेल आणि परमेश्वरापर्यंत पोचावं याच्यासाठीच आपली प्रार्थना, याच्यासाठीच आपली प्रत्येक गोष्ट असली पाहिजे, प्रत्येक क्रिया असली पाहिजे. आग्रह परिग्रह न व्हावा. म्हणजे आपल्याकडं साधुसंत येतात किंवा वासनिक नामधारक येतात आणि ही गोष्ट आपल्याला पदोपदी जाणवते. कुठं आश्रमात गेलो, आपण वासनिकाच्या घरी गेलो तर खूप जबरदस्ती करतात. मग खाण्यावरती असेल, काही देण्या घेण्यावरती असेल किंवा अभ्यागतांना पदार्थाचा अति आग्रह होत असतो की बुवा क्रिया आपली घडली पाहिजे, यांनी ते स्वीकारलंच पाहिजे आणि ते स्वीकारल्यानंतरच आपल्याला काहीतरी भेटेल किंवा उपयोग होईल, अन्यथा काही उपयोग होणार नाही, अशी भावना असते. आपणही मार्गामध्ये जर गेलो तर आपण जेवण करून गेलेलो आहे, आपण स्पष्ट सांगतो की बुवा आम्ही जेवण केलेलं आहे, आम्हाला काही नको, फक्त तुमचं भेटावं, तुम्हाला तुमचं दर्शन घ्यावं, ह्या उद्देशाने आम्ही आलेलो आहे. पण ते म्हणता नाही काहीतरी घ्यावंच लागेल, काहीतरी घ्यावंच लागेल, इतकी जबरदस्ती होते आणि त्यातून मग आपलं मनसुद्धा खट्ट होतं. असे अनुभव मला बऱ्याच वेळा आलेले असतात. मी एकदा असंच माझ्या बरोबर एक 2-3 वासनिक होते आणि काही कामानिमित्त गाडीतून जात असताना त्या रस्त्यावरती एक मार्ग आलेला आहे मला माहीत होतं. म्हणून मी सर्वांना सांगितलं की इथं आपला मार्ग आलेला आहे, 2 मिनटं भेटू, आपण दर्शन घेऊ आणि जाऊ पुढं, कामं दररोजचेच आहे. परंतु सर्वांनी विरोध केला. कारण का, म्हणजे आपल्याला जायला काही हरकत नाही, आपल्याला दर्शन घ्यायला काही हरकत नाही, परंतु आपण जेवण केलेलं आहे, चहा केलेला आहे, पाणी घेतलेलं आहे, आपल्याला काहीच आवश्यकता नाही. पण ती इतके जबरदस्ती करते की आपण 15 मिनटासाठी गेलो ना, आपला 1 तास जाईल, आपलं पुढच्या कामाची अडथळे निर्माण होतील. त्यांना तसे अनुभव आलेले राहतात, इतकी जबरदस्ती. त्यांनी विरोध केला, त्यांना समजावलं, आपण माझ्या भरोशावरती चला, मी ते सांगेल साधून जे आपले गुरुजी आहे त्यांना मी सांगेल आणि आपण पुढं जाऊ. परंतु त्या ठिकाणी मी खोटं ठरलो, कारण मी माझ्या भरोशावरती घेऊन गेलो. बाबांना गेल्या गेल्या सांगितलं की बुवा येण्याचं प्रयोजन काय आहे आणि काय झालं, हा सर्व प्रसंग सांगितला. तरी बाबांनी ऐकलं नाही, आमचा 1 तास घेतला नाही, नाही घ्यावाच लागेल, खावाच लागेल, असंच तसंच. त्याच्यामुळं सारे लोक खट्टू झाले, मन
दुभांगल्या गेले, दुःखी झाले की इथून पुढं आपण जर घाईत असेल ना तर आपण मार्गात जायचंच नाही. ही जी गोष्ट आहे त्यासाठी परमेश्वर किती छोटी गोष्ट आहे आणि ते आपल्याला अनुभव येत राहतात. आता तरी थोड्याशा गोष्टी कमी झालेल्या आहे, पण पूर्वी एखाद्याच्या पाहुणं जर आपण गेलो ना त्यावेळेस दळणवळणाचे साधनं कमी होते, गाड्या कमी होत्या, मोबाईल कमी होते. त्यांना ते अप्रूप वाटायचं का रे खूप दिवसांनी पाहुणा आला, मग काहीतरी गोडधोड केलंच पाहिजे. पण ते विचारत नाही त्याला ते कशासाठी आले, त्याच्याकडे किती वेळ आहे, त्यांची गरज आहे का ती खरंच, न विचारता ते सुरू होऊन जातात. मग स्वयंपाक असेल, काही खाणं देणं घेणं असेल, त्यातून तो पाहुणा नंतर टाळायला लागतो. असे अनुभव आपल्याला आलेले राहतात. तसे मार्गातले सुद्धा आपल्याला अनुभव आलेले राहतात. हे मी कितीतरी वेळा अनुभवलेले आहे. परमेश्वर स्पष्ट सांगतात, आग्रह करू नका. कशासाठी करताय? आल्यानंतर बाबा जेवणाची वेळ आहे, मग तुम्ही जेवण केलं आहे का, जेवण करणार आहे का, करता का जेवण, तयार आहे, काही मनात आणू नका तसं. असं प्रेमाने जर म्हटलं, त्यांना जर खरंच जेवण असेल, जेवण केलेलं नसेल, करतील जेवण. नाही तर एवढं घेतलंच पाहिजे, जेवण करा 2 घासांनी काय होतं आहे, चहाची वेळ नाही, नाही नाही घ्याच. तर त्यातून माणसाचं मन खट्टू होतात आणि अनेक अडचणी पुढं त्याच्यामध्ये आलेले आहे सूत्र काही. तर असा आग्रह किंवा जबरदस्ती करण्याचं काही कारण नाही. काही साधू संतांना शुगर असते, BP असतो, आजार असतो, काही पथ्य असतं, काही नियम असतात, ते आपण पाळतच नाही. एखादी साधू म्हणतो माझा नियम आहे, मी आता एकदा जेवण केलं आता परत नाही. नाही नाही त्याला काय होतं आहे, मग आम्हाला क्रिया कशी घडेल. जबरदस्ती साधूंना खाऊ घालणारे खूप वासनिक नामधारक मी पाहिले आणि जबरदस्ती साधू संतसुद्धा नामधारक वासनिकांना जीव घालणारे मी खूप पाहिले. त्या जबरदस्तीला काही अर्थ नसतो. खरोखर गरज आहे, ती वेळ आहे, परिस्थिती आहे. त्याच्याऐवजी तुम्ही अर्धा तास गप्पा मारा, शास्त्रावरती बोला. काय अभ्यास चालला आहे, काय करताय, कशासाठी आले, कोणत्या स्थानावर चालले, त्या स्थानाची लीळा माहीत आहे का, नसेल माहिती तर मी सांगतो. अशासाठी तो संवाद करा. त्याच्यावरती क्रियेवरती इतका जोर असतो का त्यानेच फक्त देव भेटणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त देवच भेटणार नाही, अशी एक मानसिकता आपली तयार झालेली असते. कारण अहेतुक बुद्धभजन ज्ञानाप्रती साधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन, हे परमेश्वराने सांगितलं आहे. म्हणून भोजन म्हणजे क्रियेला, भजनाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आपल्या धर्मामध्ये आहे. पण ते अहेतुक घडलं पाहिजे. ते जबरदस्ती केल्याने काय प्राप्त होत नसतं. म्हणून वेळ काळ परिस्थिती बघून ह्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे आणि वेळोवेळी नामधारक वासनिक साधू संतांकडे ह्या गोष्टी घडत असतात. परमेश्वराने एका सूत्रात आपल्याला ती गोष्ट क्लिअर केलेली का कोणत्या प्रकारची गर्दी किंवा आग्रह करण्याची काही गरज नाही. पुढचं जे सूत्र आहे, कोपिनी धारण करावे. कोपिनी धारण, कोपिन म्हणजे लंगोटी. खरं म्हणजे आता साधकांसाठी हे सांगितलेलं जरी असलं तरी आपणही साधक आहे. आपणसुद्धा कपडे घालताना आतून आपली अंडरवेअर असते, आतून आपण काहीतरी घालतच असतो. त्याचे वेगळे कारणं असतात, परंतु परमेश्वराने सुद्धा हे सांगितलेलं आहे. आणि हे सांगितलेलं असताना अनुसरलेल्या श्रीपुरुषांनी कोपिन लंगोटी वापरली पाहिजे. याच्या पाठीमागचं कारण परमेश्वराने सांगितलं आहे की हे वस्त्र जर मोकळे जर ठेवलं तर विकाराच्या अनुषंगाने काही गोष्टी प्राप्त होऊ शकतात किंवा निर्माण होऊ शकतात आणि तो दोष लागू शकतो आणि त्यातून ही सृष्टी शून्य होऊ शकते, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. म्हणून ते आपण पाळलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. कारण रानाईसानी बेलापूरला हा प्रश्न देवाला विचारला आणि त्या प्रश्नानुसार परमेश्वराने हे सूत्र सांगितलेलं आहे की तुम्ही जे आंतरवस्त्र आहे ते वापरलं पाहिजे, मोकळं असं राहिलं नाही पाहिजे. आता या अनुषंगाने वस्त्राच्या अनुषंगाने सांगितलं आहे. मोकळं न राहणं म्हणजे न्यूट्रल, नॅचरल न राहणं. परमेश्वराने सांगितले जे तत्त्व, काहीतरी आपल्याकडे तत्त्व, सिद्धांत, नियमावली, भाव असलाच पाहिजे. नाही तर काहीच नाही आपल्याकडं, आपण अगदीच मोकळं आहे असं म्हटलं तर त्या धर्मात असण्याला काही अर्थ नाही. आपल्याला थोडंफार शास्त्र समजलं पाहिजे. निदान जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर जसे आहे तसे परमेश्वराने नाही तरी सांगितलं आहे का याच्या व्यतिरिक्त काही ज्ञान नाही आहे. त्यातला नेमका फरक आपल्याला माहिती असायला पाहिजे. विधी अविधीचं थोडंसं तरी कुशळता किंवा व्यावहारिकता आपल्याला असली पाहिजे. तो धर्माचा सेन्स आपल्याकडे असला पाहिजे. अगदीच मोकळं आपण असू नये. याच्यासाठी सुद्धा हे सूत्र लागू पडतं. अगदी मोकळं न राहता आपल्याकडं काहीतरी आपली नियमावली, आपण जीवन जगत असताना जसं भौतिक जगामध्ये काही नियमावली असते,
काय करायचं, काय नाही करायचं, कशासाठी करायचं. तसं अध्यात्म करत असताना कोणत्या पद्धतीने करायचं, करायचं हे आपण ठरवून घेतलं पाहिजे. ती एक चौकट आपण बांधली पाहिजे की आपल्याला करायचं हे आपल्याला नाही करायचं आहे. ते तत्वात बसतं नाही बसत हे समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. अगदीच मोकळं असलं नाही पाहिजे. या अनुषंगाने सुद्धा या सूत्राचा आपण विचार केला पाहिजे आणि आपण सुद्धा या गोष्टी नामधारक वासनिक अवस्थेत पाळू शकतो. कारण आपल्याला ही विकाराची भीती आहेच. इंद्रियाचं काम करतात, परंतु त्यातून सुद्धा आपलं संस्कार चुकीचे लागू नये. त्या संस्कारातून आपण सुद्धा पुढं जाऊन त्याचा अडचण किंवा त्याचा धोका आपल्याला निर्माण होऊ नये म्हणून आपण आजसुद्धा या गोष्टी पाळल्या पाहिजेत, पाळू शकतो. म्हणून आपण याचा विचार करायचा आहे. पुढचं सूत्र आहे धव विकार. धव म्हणजे कलर, तो विकार आहे. कारण आपण सुद्धा पुढं जे जातो तर ते पुढं गेल्यानंतर एखाद्या कलरकडं बघितल्यानंतर आपण एक आकर्षण निर्माण होत असतं, त्यांनी विकार निर्माण होत असतो. नाहीतरी आपण कपडे घालताना हा कलर पाहिजे, तो कलर पाहिजे, शूज घेताना हा कलर पाहिजे, ते कलर पाहिजे, अनेक गोष्टीमध्ये आपण कलरच्या अनुषंगाने घेत असतो आणि त्याची आवड निवड प्रत्येकाची वेगळी असते. पण तो विकार आहे परमेश्वराने सांगितला आहे. त्यांनी एक आकर्षण निर्माण होत असतं, थोडंसं एक वेगळं भावना मनामध्ये निर्माण होत असते आणि आपण ते बघतो. साधू संतांचे वेगळे कपडे बघितल्यानंतर आपल्याला काही गोष्टी जाणवतात किंवा आपण लग्न कार्याला जातो, तिथं वेगवेगळे साड्या कपडे घातलेले लोक आलेले असतात, स्त्रिया आलेले असतात, त्यातूनसुद्धा आपल्याला काही विकार निर्माण होत असतो. तर ह्या गोष्टी जो आहे तो विकार आहे. परमेश्वराने सांगितलं विविध रंग देणे घेणे बघणे हा विकाराच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्या गोष्टी टाळल्या पाहिजे. म्हणून आपल्या धर्मामध्ये सफेद कलरला तेवढंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक साधू संत सफेद कपडे घालतात. आपल्या झेंड्याचा कलरसुद्धा सफेद आहे आणि आचाराच्या अनुषंगाने, ज्ञानाच्या तत्त्वाच्या अनुषंगाने ते ज्ञानचक्र म्हणून आपल्याला ते चक्र आपण त्या झेंड्यामध्ये बघत असतो. तर ह्या अनुषंगाने आता भौतिक जगामध्ये जगत असताना या गोष्टी एवढ्या सोप्या नाही, परंतु आपण ती सवय लावू शकतो आणि त्या सवयीतूनच आपल्याला पुढं जाऊन धर्माचा जी योग्यता आहे ती प्राप्त होऊ शकते. संपन्नाच्या घरी न वसावे म्हणजे श्रीमंतांच्या घरी जाऊ नये असं परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलं आहे. कारण तिथं विषय बळ असतात, खाण्याची रेलचेल, विषय व्यवस्था, टी व्ही, मग बाकीच्या सुखसोयी सुखसाधनं या जास्त प्रमाणात असल्यामुळं आणि तिथं परत अजून एक जाणवतं एखादा श्रीमंत जी व्यक्ती आहे त्याच्याकडे ज्ञान असेल त्याची काही गॅरंटी नसते. कारण द्रव्य असते, ते माझे द्रव्य आलं की त्यातून तो माणूस थोडासा जरा एखादा अपवादात्मक असतो का ज्याच्याकडं श्रीमंती पण असते, ज्ञान पण असतं, तेवढा तो जाणीवेचा पण असतो, तेवढा उमट पण असतो, ती परमेश्वर कृपा असते. परंतु हे जे वेगवेगळ्या पद्धतीचं जे कॉम्बिनेशन आहे हे शक्यतो जुळत नाही. म्हणून देवाने तर ते स्पष्ट सांगितलं आहे. परंतु आजची परिस्थिती वेगळी, जिथं संपन्नता आहे तिथं जाण्याचं जास्त गर्दी असते. परंतु परमेश्वरांनी साधनवंतांना तर अलर्ट करून टाकलेले, सावध करून टाकलेले का संपन्नाच्या घरी न वाचावे, म्हणजे जाऊ नये. जे श्रीमंत आहे तिथं आपण टाळावं. याच्या पाठीमागचे कारणं, तिथले विषय आपल्याला प्राप्त होऊन आपण धर्मावरून जाण्याची शक्यता असते. आणि इतर जे सर्वसामान्य जीव आहे त्यांनासुद्धा वाटतं की साधू संत श्रीमंतांच्याच घरी जातात, यांनी पूजा केली तर त्यांना विचारतात, पुसतात, आपल्याकडे बघतच नाही. मग सर्वसामान्य जीव दुःखी होतात. वेरूळची लीळा आपण आठवली. देव वेरूळला होते आणि ज्यावेळेस देवगिरीचा राजा दर्शनासाठी परमेश्वराकडं यायला निघाल्यानंतर परमेश्वरांनी पहिल्या दिवशी त्यांना येता आलं नाही, कारण पाऊस आला, नंतर हत्तीचे काही मेला. तिसऱ्या दिवशी ते निघालेच तर परमेश्वरांनी दर्शन न घेताच निघाले. बाईसांना महादाईसांना वाटलं बरं आहे ना, राजा येतोय, उलट चांगली गोष्ट आहे ना. पण देवाने तिथं स्पष्ट त्यांना सांगितलं का जर ते आले, ते अधिकारी आहेच आहे, राज्य तर सोडून देतील, परंतु तुम्हाला आमच्या जवळ आजूबाजूला उठता बसता पण येणार नाही. सर्वसामान्य जीवासाठी परमेश्वरांनी अवतार घेतलेला आहे आणि म्हणून हे तत्त्वज्ञानसुद्धा मराठीत सांगितलं आहे. त्याचा हट्ट आचार्यांनी सुद्धा धरला आहे. हे ज्यावेळेस केशवबाबांनी सांगितलं की बाबा मी संस्कृतमध्ये बांधू का, तर आचार्य म्हटले कसं म्हणते तुला राहू दे बाबा, माझ्या देवाने मला मराठी सांगितली, त्या मराठीत लिखाण कर, त्या मराठीत सांग.
अन्यथा संस्कृतमध्ये आलं असतं तर आपल्यालासुद्धा कळालं नसतं. मराठी बोलीभाषा सर्वसामान्यांची भाषा आहे. सर्वसामान्य जीवाला हा धर्म शेवटच्या जीवापर्यंत हा धर्म जसा आहे तसा जावा म्हणून परमेश्वराचा हट्ट असे. म्हणून काही गोष्टीचं नियोजन परमेश्वराने केलेलं आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी साधू संतांनी पाळल्या पाहिजे, आपणसुद्धा पाळलं पाहिजे. एखादा सर्वसामान्य परिस्थितीचा जो जीव असेल, नामधारक वाचनिक असेल, त्याच्याकडे हेतुपुरस्सर जायला पाहिजे. काय चाललं आहे बाबा, अभ्यास करतो की नाही, धर्म सांभाळतो की नाही, काय त्याला बरं वाटेल, त्याच्या धर्माला धर्म धरू दिल्यासारखं होईल, म्हणजे धर्माला आधार दिल्यासारखं होईल. तो अधिक भक्कमपणे धर्म सांभाळेल, त्याची निष्ठा अधिक पक्केपणे वाईट, त्याच्या मनातला जो भ्रम आहे गरीब श्रीमंतीचा तो निघून जाईल, छोटा मोठ्याचा तो निघून जाईल आणि तो अधिक सक्षमपणे धर्माला पक्का होऊन परमेश्वर धर्माला तो चांगल्या पद्धतीनं ज्ञानयुक्त आचार करायला सुरुवात करेल. आणि हा अनुभव मी घेतलेला आहे. एखाद्या श्रीमंताच्या घरी टाळलं काय फरक नाही पडत, त्यांना काहीच त्याच्यातलं काही त्याच्यामध्ये काही प्रेम नसतं. आले कारण त्याच्याकडे हजारो आपल्यासारखी जात राहतात येत राहतात, त्याला त्याच्यातलं काही नसतं. जसं सारंग पंडितांनी देवाला सांगितलं की या पिढा हरणाराला भोजनाला या, पण त्यांनी त्या भक्तांना काही सांगितलं नाही. देवाने विचारलं तुम्हाला सांगितलं नाही म्हणे, तुम्ही इथं जेवण करून घ्या. गेल्यानंतर देवाचं सर्व पूजन वगैरे झालं. सारंग पंडित सर्व आचार्य असेल, माईंभट असेल, सर्व त्यांना म्हणे तुम्ही चला. ते म्हणे नाही आम्ही जेवण करून आलो. त्यांना त्याचं काहीच वाटलं नाही. ते म्हणे जेवण करून आले काय हरकत नाही, उरलेलं आहे आमच्या इथं भरपूर आहे आमचे भोजे नौकर ताकर, ते खातील म्हणे, काही प्रेमच नाही. तसं परमेश्वराने किती सूक्ष्म आणि किती बारीक सांगितलेलं आहे. कोणाच्या घरी काय परिस्थिती असू शकते. मी तुम्हाला सांगितलं अपवादात्मक एखादी व्यक्ती असू शकतात का जो धर्माला जाणीव आहे, धर्माचं ज्ञान आहे. कारण ते म्हणतात ना, जिथं पैसा आहे तिथं ज्ञान असेल त्याची गॅरंटी नाही, जिथं ज्ञान आहे तिथं पैसा असेल काही गॅरंटी नाही. काहीतरी चुकामुक झालेली असते. एकाचा काही कशाचा तरी वास कमी असतो. कर्मराटीमध्ये म्हणतात जिथं लक्ष्मी आहे तिथं सरस्वती नाही, जिथं सरस्वती आहे तिथं लक्ष्मी नाही. लक्ष्मी म्हणजे पैसा, सरस्वती म्हणजे ज्ञान. ते तर अध्यात्मात परमेश्वरांनी स्पष्ट आपल्या दैवराटीत सांगितले. संपन्नाच्या घरी जाऊ नये, साधकांनी जाऊ नये. मग आपण ह्या गोष्टी टाळायच्या, पण त्या जाणीवेचा तेवढा निष्ठेचा, तेवढा धार्मिक, तेवढीच नम्रता त्याच्याकडे असेल तर तो श्रीमंत असूनसुद्धा नसल्यासारखा आहे. कारण त्याला त्याचा गर्व नाही. अशा जीवाकडे जावं, तो नामधारक असो, वासनिक असो, अशा मार्गात जावं. सगळे संपत्ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती याची जाणीव ज्याला झालेली आहे तो खरा श्रीमंत आहे. ती खरी श्रीमंती आहे. ती जाणवली पाहिजे आणि ती साधकांनी ही गोष्टी पाळल्या पाहिजे. आजच्या जगामध्ये या गोष्टी थोड्याशा दुर्मिळ दिसतात आणि म्हणून बरेच नामधारक वासनिक सत्संगामध्ये या गोष्टी तक्रारवजा करत असतात. साधू संतांच्या बाबतीत असेल, वासनिकांच्या बाबतीत असेल, परंतु परमेश्वरांनीच आपल्याला हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे आपण ते पाळलं पाहिजे. विषयाचा संग न करावा, जड चेतन पदार्थाचा संयोग येऊ देऊ नये. विषयाचा संग, विषय म्हणजे जड पदार्थ आणि चेतन पदार्थ, त्याचा संग न करावा. जड पदार्थ म्हणजे हेच पाहिजे तेच पाहिजे, जेवणामध्ये आपल्याला असंच पाहिजे तसंच पाहिजे, त्याच्यावरती तर अनेक सत्संग झाले आणि परमेश्वराने त्याच्यावरती खूप स्पष्टता आणलेली आहे. कारण ज्यांनी तोंडावरती ताबा मिळवला तो स्वतःवरती ताबा मिळवेल, आणि जो स्वतःवरती ताबा मिळवेल तो परमेश्वराला प्राप्त करू शकेल. मग ते बोलण्याच्या बाबतीत असेल नाही तर खाण्याच्या बाबतीत असेल. ज्यांनी जीभ जिंकली तो जग जिंकेल, असं कर्मराटीत आपण ऐकत असतो. ही जे चोचले आहे ना आपल्या इंद्रियांचे, परमेश्वरांनी ते स्पष्ट नाकारलेले. त्याचा संगच करू नये, कंपर्शन काहीच नसावं. जे समोर आलं पोट भरण्याच्या इराद्याने, ते बी जितकं पाहिजे तितकंच, इंद्रियापर्यंत ते गेलं नाही पाहिजे. रसशार्थ ते घेतलं नाही पाहिजे. परंतु आपण रसयुक्त घेतो, इंद्रियांच्या पलीकडे घेतो. आपली ती एवढी गरज झालेली का आपल्याला त्याच्याशिवाय होतच नाही असं आपण डायरेक्ट सांगतो. आणि मग त्यावेळेस आपण परमेश्वराला नाही प्राप्त करू शकत. नामधारक वासनिकांनी घराघरामध्ये या गोष्टी आहे. त्याच्यामध्ये ती कोणत्या प्रकारची आवड निवड त्यांनी ठेवली नाही पाहिजे. आणि चेतन पदार्थाचं तसं संयोग, संभाषण, योग येणं, बोलणं आहे, बघणं आहे, या ज्या गोष्टी आहे ह्या जर टाळल्या तर आपोआपच त्यापासून आपण दूर जाऊ शकतो. आपण अनेक कार्यक्रमात जात असतो, सत्संगात जातो, कार्यक्रमात जातो, तिथं बऱ्या अशा तक्रारी येत असतात. आपण कशासाठी गेलो आहे, आपण कोणत्या धर्माचे,
आपण कोणत्या ज्ञानाचे आहे. साधू संत तर ते पाळतच असतात, त्यांना माहिती आहे हा सर्वात मोठा धोका आहे. आणि जड आणि चेतन पदार्थासाठी सारं जग हलतं आहे, त्याच्यासाठीच सारं चाललं आहे आणि त्याच्यातूनच परमेश्वरांनी बाहेर निघायला लावलं आहे. कारण त्यातून तुम्ही बाहेर निघाले तर परमेश्वर प्राप्त. जड आणि चेतन पदार्थ यांनीच विकार, यांनीच विकल्प, यांनीच स्वभाव जातात, यांनीच हिंसा होते, यांनीच प्रबाद निर्माण होते, यांनीच सृष्ट्या निर्माण आपल्या वाया गेलेल्या आहे. अनेक जन्म वाया गेले जड आणि चेतन पदार्थ. मग ज्यांनी पहिलं जे आहे जड पदार्थ तो विकाराला जन्माला घालत असतो. त्यांनी कंट्रोल केलं, विकाराला कंट्रोल केलं, आपण पुढं कंट्रोल होणार आहे. ज्यांनी विकारवर संयम ठेवला, विकारावरती शून्यता आणली, तर तो विकल्पावरती जाणारच नाही, स्वभाव त्याला त्रास देणारच नाही. तोच निरावलंबसारखे जगेल आणि परमेश्वराचं सतत स्मरण करेल. आणि ते स्मरण केलं तर तो विकारापासून, विकल्पापासून, हिंसेपासून वाचेल. अस्थिपरीच्या सूत्रांमध्ये ती सांगड जर आपण व्यवस्थित सरळ बघितली आणि उलटी पण बघितली तर आपल्या लक्षात येईल ना. आपण या गोष्टी अगदी बारीक चिंतन करून आपण ते घेतलं पाहिजे. त्याचा दूर आपण राहण्यासाठी आपली कुशलता, आपली व्यावहारिकता आपण पाळली पाहिजे. कारण समाजात राहायचं आहे आणि याच्यापासून तर आपण दूर जाऊ शकत नाही. परंतु एक मर्यादा आपण आपल्याला जर बांधून घेतली तर नक्कीच यातून आपण बाहेर पडतो. पोरा जीवा ज्याची पोटी त्याची तोंडी. म्हणजे मनामध्ये वाईट विचार येऊ नये. कारण काय, मनात तेच आहे तेच मुखामध्ये येतं. माणसं ओळखण्यासाठी ही सर्वात मोठी टिप परमेश्वराने आपल्याला दिलेली, आयडिया दिलेली आहे. जो माणूस बोलतो आपल्याशी, जी व्यक्ती आपल्याशी बोलते ना, त्याच्या बोलण्याकडं थोडंसं बारीक लक्ष द्यायचं. तो काय बोलतो आहे, कसा बोलतो आहे, कशासाठी बोलतो आहे, कोणत्या उद्देशाने बोलतो आहे, कोणत्या भावनेने बोलतो आहे. त्यातून तो त्याची ओळख देत असतो, ओळख सांगत असतो. एखादी व्यक्ती दुसऱ्याविषयी तुम्हाला सांगत असेल का तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, याचा अर्थ तुमच्याविषयीसुद्धा तो दुसरीकडे सांगत असेल. म्हणजे तो कोण आहे आणि कसा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण आपल्याला आपली स्तुती करणारे लोक आवडतात, परंतु तो आपली स्तुती आपल्या तोंडावर करतो आहे आणि तिकडं आपली बदनामी करतो आहे. अशा प्रवृत्तीचे लोक ना देवाला देवाला मिळू शकत, ना धर्माला समजू शकत. ही प्रवृत्ती एक विकृती. ही परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे की जे तुमच्या, आपणही म्हणतो ना, जे पोटात आहे तेच ओटात आलं, जे ओटात आहे तेच बुद्धीत आहे तुमच्या. ते चिंतन केलं, आपोआप अचानक होत नसतं. मनामध्ये वाईट विचार येऊच देऊ नये म्हणे. कारण जर विचार आले तर ते पोटात जातील आणि ते पोटातून ओठात येतील. ते ओठात आले ते आपल्या धर्माला मारक आहे. आपण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने विचार करत असताना तशीच आपल्याकडून क्रिया घडू शकते, तीच सवय आपल्याला लागू शकते. मार्कंड काय परमेश्वराच्या सन्निधानात गेल्यावरती खोटा बोलायला लागला का? तो याच्याशी खोटा बोलला, त्याच्याशी खोटा बोलला, त्याच्याशी खोटा बोलला. तो खोटा बोलत 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 पुढपर्यंत पोहोचला परमेश्वरापर्यंत. आणि ही जी प्रवृत्ती घाईन वाईट विचाराची असेल, नकारात्मक विचाराची असेल, खोटं बोलण्याची, भामटीपणा करण्याची, चोरीमारी करण्याची, ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती एक प्रत्येकामध्ये जे असती, ती जी प्रवृत्ती आहे ती विशिष्ट लोकांसाठी नसते. एखादा खोटा बोलणारा व्यक्ती असतो ना, तो मग आपल्या मुलाशी खोटा बोलेल, बायकोशी खोटा बोलेल, बहिणीशी खोटा बोलेल, मित्रांशी खोटा बोलेल, सर्वांशी, गुरूंशी खोटा बोलेल. असं नाही का तो विशिष्ट लोकांशीच खोटा बोलेल, कारण ती प्रवृत्ती आहे. भामटेपणा करेल, चोरी मारा करेल, असं नाही आहे का तो विशिष्ट लोकांची चोरी करेल, असं नाही आहे. तो सगळीकडे करेल आणि हाच प्रसव पुढं परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतो. हेच नाशाला आपलं कारण आहे. म्हणून आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ न देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. वाईट विचार आला, अरे हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, असं नाही विचार केला पाहिजे. असं म्हणून तो आपल्या मनातून लगेच आपण खुडून टाकायचा. कोणाकडे वाईट दृष्टीनं बघितलं, वाईट नजरेने बघितलं, अरे हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, हे धर्माला बाधक, हे आपण याच्यातून बाहेर पडलो पाहिजे, असं सतत मनाला जर आपण सांगत राहिलो तरच आपल्याला ती सवय लागेल आणि पुढची जी कर्माची जी क्रिया आहे ती आपण घडण्यापासून वाचू किंवा आपल्याला स्वतःला आपण वाचू. अन्यथा आपण आपल्याला जर आवरलं नाही तर आपल्याला दुसरं कोणी थोडी येऊन आवरणार आहे. आपल्यालाच आपल्याला आवरावं लागणार आहे. आपल्या विचारावरती ताबा आणायचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे. त्याला मोड करायचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे की ही योग्य, ही अयोग्य, हे चांगलं नाही, चांगलं नाही, हा असा विचार केला पाहिजे, तसा नाही विचार केला पाहिजे, हे आपल्याला सांगावं लागेल. कारण आपण आपल्याला सांगितलं तरच करू शकतं, अन्यथा शक्य नाही. दुसऱ्याने जर सांगितलं तर आपल्याला राग येतो.
आपली चुकी दाखवली, आपल्याला राग येतो, परंतु चुकी दाखवणारा असला पाहिजे. कारण आपली चुकी आपल्याला कधीच कळत नाही, आपण आपल्या प्रेमात असतो. ती चुकी दाखवणार आहे तो आपल्याजवळ कधीच येत नाही. तो असेल तर त्याला जपलं पाहिजे, त्याला सांभाळलं पाहिजे. खरं म्हणजे आपल्याला आपली चुकी कळणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आणि सर्वात मोठं अध्यात्म आहे. ते कळालं खूप काही झालं. कारण आपण जसं आहोत तसंच बोलतो. आता आपण जर वाईट बोललो, कोणाला आपल्याला वाटत असेल की हा वाईट सांगतोय, वाईट बोलतोय, तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की आपण वाईट आहोत. बरं, एखादा वाईट बोलतोय, खोटा बोलतोय, आपण म्हणतो मी वाईट नाही बोलत ना, तो वाईट बोलतो, त्याची काय मतलब आहे, मी त्याच्याबरोबर राहतो. परंतु त्याच्याबरोबर तुम्ही राहताय, त्याचा वाईट तुम्हाला आवडतं, याचा अर्थ तुम्ही पण वाईट आहे. ते तुम्ही सहन करताय. जसं म्हणता ना, चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा जास्त गुन्हेगार. याने त्याला घेतलंय म्हणून त्यांनी चोरी केली आहे. तसं तुम्ही ते सहन करताय म्हणून तो खोटा बोलतोय. तसं आपलं खोटं, चुकीचं सहन करणारे आपल्या आजूबाजूला असेल ना, तर ते सुद्धा आपल्याला घातकच आहे. आणि म्हणून परमेश्वराने इतक्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला सांगितल्या, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. प्रत्येक सत्संगामध्ये आपण वेगवेगळ्या सूत्रांवरती चिंतन करत आहोत. सद्भक्त आपल्याला प्रतिक्रिया देत असतात. त्या प्रतिक्रियेमध्ये योग्य अयोग्य याचं चिंतन ते मांडत असतात. परंतु धर्म हा वैयक्तिक विषय आहे. मी समजून घेतला, मी पाळला, मला फायदा होणार. आचार्यतयाचा धर्म, अवसांनाच तोच प्रश्न निर्माण झाला की तुम्ही सांगताय पण येतं काही दिसत नाही, कोणीच करत नाही. देव म्हणतात आचार्यतयाचा धर्म तुम्ही करा, तुम्हाला फायदा होईल. जे नाही करणार त्यांचं नुकसान होईल. त्यांचं नुकसान आहे ते त्यांचं आहे, आपलं थोडी नुकसान आहे. म्हणून आपण आपल्यासाठी धर्म पाळला पाहिजे, धर्म समजून घेतला पाहिजे. काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.